तर नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। सकाळचे 6:30 वाजलेले आहेत। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना। तर आज सकाळ सकाळी बघा आपल्या गायांचं धारा काढायचं काम चालू आहे। तर बाकीचे आवरले, त्यांचे झाडू बिडू काढून सगळं झालंय बघा। तर आता घेतलेले आहेत धाराला। तर सुरुवातीला घेतलेली काली, तर चला म्हणलं आज कालीचं लावे मिल्किंग दाखवा तुम्हाला। इकडे आहेत आपल्या कोंबड्या। तर कोंबड्यांचं चाललंय सकाळी सकाळीच कालवा। तर पहिलं तर सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चला आता तुम्हाला दाखवते। तर इकडं आता झाडं बिडू मारून झालेलं आहे। तर इकडे बघा कालीची धार काढायचं चालू आहे। तर मशीन लावलेली अगोदर, तर आता हातावर चिट्ट्यात आणि इकडं अजून ह्या सर्व गायी राहिल्यात धारा काढायच्या। तर म्हणलं चला आज बऱ्याच वेळा कमेंट होते आपल्याला की कालीच लाईव्ह मिल्किंग दाखवा, पण काय झालं मशीन लावल्यामुळे आता लवकर धारा उरकतात आणि अगोदर कसं वेल्यापासून आपण हातावर धारा काढत होतो। तर आता मशीन लावली आणि त्यानंतर राहिलेलं बघा असं दुधात हे चिटून घ्यायचंय। हे बघा तर कालीची धार काढून झालेली। तर विषय असा झाला की मला व्हिडिओ स्टार्ट करूच तर तिला मशीन लावली आणि लवकर म्हणजे तर तुम्हाला तर माहितीच आहे सकाळची गडबड कशी असते आणि लवकर धारा काढायच्या असतात। पण कॅमेरा चालू करूच तर तिची तोपर्यंत निम्मी अर्धी धार मशीनवरतीच झालती। मग त्यानंतर आता चिटल्यावर तुम्हाला दाखवलं। तर आता तिचं दूध किती आहे ना ते तुम्हाला डायरेक्ट त्या केंडातच दाखवणार आहे। तर किती दूध निघले। तर अजून इकडं बघा हे बाकीच्या सगळ्या गायांच्यात अजून धारा राहिल्यात काढायच्या। इकडे मनीची राहिली, हिटलरची राहिली, कल्याणीची राहिली आणि ईश्वरीची पण राहिली, म्हणजे सगळ्याच गाय अजून राहिल्यात धाराच्या। आणि सकाळचं वातावरण बघा इकडे दिवस उगवून आलेला आहे बघा वरती। 6:30 वाजून गेल्यात, आता 6:45 वाजाय आल्यात। तर आपल्याला कमेंट भरपूर दादांच्या होत्या बरं का आपल्याला कालीचीच दाखवा लाईव्ह मिल्किंग म्हणून, कारण काली दुधाला खरंच खूप चांगली म्हणतात ना। काळ्या गाया दुधाला वाढत नाहीत, पण आपली काली जी आहे ना तर खरंच एक नंबर आहे दुधाला। तर आता तुम्हाला दाखवते। तर ही आपली मनी, तर कालीच्या मागं मनीनं नंबर लावलाय बघा। तर मनीनं बी 25 क्रॉस केलेलं आहे, 25 लिटरला 2 टायमाचं, आणि कालीनं 30ला क्रॉस केलेलं आहे। आणि ह्या ज्या आहेत इकडं हिटलर कल्याणी मध्ये त्या अगोदर आता ही जी आपली हिटलर आणि कल्याणी आहेत ना तर त्या पण 15-16च्या क्रॉस झालेल्या आहेत त्या। तर आपल्याला एका दादांची कमेंट होती बरं का कालच्या व्हिडिओ खाली की त्यांना पण अशा 5 गायी घ्यायच्यात आणि त्यांना म्हणजे कुठून घ्यावं म्हणून असं विचारलं त्यांनी। तर तुमच्या जी जवळपास बाजार म्हणा किंवा एखाद्या गोट्यावरती म्हणा, तुमच्या आजूबाजूला जर तुमच्या गावात किंवा आजूबाजूला कुठं गोटा असताना तर व्यवस्थित बघून चांगल्या गायी दुधाच्या गायी तुम्ही घेऊ शकताय। तर आपण हे आणलेले आहेत व्यापाऱ्यांपासून। आता त्यांनी कुठून आणल्या काय माहीत नाही, पण ही जी आणलेली आहेत आपण ती व्यापाऱ्यांपासून आणल्यात। आणि म्हणतात ना की लकी चान्स असल्याने प्रत्येकच गायी चांगल्या आणि दुधाच्या लागत नाहीत। तर कवचित होतं असं कधीतरी। तर चला आता तुम्हाला दाखवते लाईव्ह मध्ये दूध। तर ही बघू शकता तुम्ही कालीचं दूध। तर ही किटली आहे आपली 20 लिटरची। तर जवळपास 15 ते 16 लिटर दूध निघलेलं आहे ह्याच्यात कालीचं, हे बघा। तर 1 टाइम आपली हे 2 केंड जातात दुधाची, सकाळी 2 आणि संध्याकाळी 2। तर ही कॅन्ड आहे 45 लिटरचं आणि ही आहे 25 लिटरचं। तर बघा इकडं आता हे हिटलरचं धार काढायचं चालू। हिला 3 माणसं लागते ते दूध काढण्यासाठी। तरी पण आता सवय लागली, कारण पहिल्यावर होती त्याच्यामुळे भरपूर तिनं ताप दिला। तर आता हळूहळू तिला सवय लागायला लागली मशीनची। आणि कसं आहे मशीनवर दूध काढलं ना की लवकर धारा उरकते त्या। आणि इकडं आहेत आमची ही चिल्ली पिल्ली। तर ह्यांनी घेतलेलं आहे आता ह्यांचं पोझिशन, ह्यांना लागलेलं आहेत बुका। तर आता ह्यांना दूध भाजायचंय। पातेलं देऊ का?
तर आता चांगल्या पद्धतीने हिला सवय लागली, नाही तर लय उड्या मारायची, लय ताप द्यायचे, दुधाला उभाच राहत नव्हती धार काढताना. आणि आता ह्यांचा जवळपास धारा होत आले ते, आणि आता ह्यांना टाकायचं खायला. तर कसं आहे की गायींना खादगी जास्त हे केलं पाहिजे, म्हणजेच कसं की गायांना खादगी भरपूर पाहिजे, भरपूर दोनच टाइम टाकायचं, पण भरपूर खायला टाकायचं. आणि माझी काली तर बघा पूर्ण कुंडी तिला सकाळी 3 कॅरेट लागतात, संध्याकाळी 3 कॅरेट लागतात. काय म्हणती कशी करते काली. तर हिला कशा चाटायला लागल्या बघा एका मेकीला. तर आमच्या कालीला ना तर 3 कॅरेट खायला लागतात, सकाळी 3 कॅरेट कुट्टी आणि संध्याकाळी 3 कॅरेट, त्याशिवाय तिचं पोटच भरत नाही. आणि तेवढं खाऊन पण बघा तिची कुंडी एकदम साफ असते, ती अजिबात थोडं पण असं ठेवत नाही. आणि कशी वाटली आपली काली. आणि इकडं आहे मनी. तर मनीला खायला कमी लागतं बघा, थोडंसं इकडं हे करत म्हणा. तर लवकरच तुम्हाला मनीची पण लाईव्ह दूध काढून, म्हणजेच की लाईव्ह मिल्किंग तिचं पण दाखवणार आहे. तर तिनं पण आता 25च्या पुढे गेलेली, 25 क्रॉस केलेले, आणि पहिल्या व्यताचीच कालवड आहे बरं का. तर पहिल्यांदा तिनं दुधाला चांगली उतरली. आणि काली जी आहे ती आपली 3ऱ्या व्यताची आहे. तर इकडं आहे हिटलरची कुंडी. तर हिला बघा, ती आपली गाय पण नाजूक आहे आणि तिला खायला पण नाजूक लागतं, तिच्या कुंडीत हमेशा शिल्लक राहतं. आणि ही आहे आपली इकडं कल्याणी. तर कल्याणीचं अजून चाललंय खायचं. तर कल्याणीची राहिली अजून धार काढायची. तर का दिवस पण खूप वर आलेला आहे आता. काय मनीची पण अजून राहिली धार काढायची. तर आता झाली एक कालीची आणि कल्याणीची, ती हिटलरची. आणि इकडं अजून ही पण राहिली आहे, ईश्वरी पण राहिली बघा. तर कसं आहे की यांचं 8:30 पावणे 9 पर्यंत हे सावलीला गेल्याच पाहिजे त्या सगळं खाऊन. म्हणजेच की कसं 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत जवळपास 6 ते 7 तास मस्त ह्यांचा आराम होतो बघा. तर कसा वाटतोय व्हिडिओ नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि कालीची लाईव्ह मिल्किंग ना हातावरती पण लवकरच मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहे. आज असा विषय झाला, मी अगोदर पण बोलले, मला पण खरंच खूप वाईट वाटायला लागले. पण असा विषय झाला की मला कॅमेरा चालू करूच तर तिची मशीनवरती निम्मी अर्धी धार काढून झालती. तर लवकरच आपण तिची हातावर आणि डायरेक्ट लाईव्ह मध्ये दाखवणार. तर असं द्या, चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय ती. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.